मंडळी, मी सकाळचं काम जे आवरून मी थोडंसं बाहेर जात आहे आणि मी कुठे जात आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेलच. तर बघू शकता मी ट्रेनमध्ये आहे आणि एवढी काही गर्दी नाही आहे, थोडं लेट झाल्यामुळं जे आहे गर्दी कमी आहे. तर बघू शकता खूप छान आणि भारी वाटतं आम्हाला जे आहे. बस म्हणजे माझी बस ट्रेनच आहे, तुम्हाला खरं सांगते मी, कारण मला कुठेही जायचं असलं तर मी ट्रेनने जाते. तर इथं बघू शकता मंडळी, मी आज एवढी गर्दी बघितली ना. प्रत्येकाचे मीटर वेगळं, प्रत्येकाचं काही ना काही प्रॉब्लेम आहे ह्या जगामध्ये. खरं सांगते मी, सगळं काही झालं काय झालं तरी आपली आई जी आहे, आईचं हृदयच, आपली आई लक्ष्मी माता अशी बनवली आहेत ना, की त्यांचं हृदय असं फडफड करतं ना मुलांसाठी. तर प्रत्येक आई जी आहे मुलांसाठी धडपड करतच असते, कारण आई जी आहे मुलांना अजिबात सोडून राहू शकत नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा मंडळी. इथं बघू शकता मी जे ही मशीन घेतली आहे ना, ही आम्ही नको म्हणता माझ्या मोठ्या मुलांनी जे आहे घेतलं आहे, कारण त्याला पापड जे आहे तळलेले नाही पाहिजे होते. तर इथं मी पापड ठेवलेले आहे भाजण्यासाठी. एवढे छान भाजत होते ना पापड, तडतड आवाज येत होता, फुगून वरती येत होते. ते मी शूट केलेलं आहे, तुम्हाला पण दाखवत आहे. आणि इथं माझी काम करता मध्येच माझी मैत्रीण आली होती, तिला मी बसले, थोडं बोलले आणि मध्येच प्रसादला मॅगी खायची होती. मम्मी तू नको करू, मीच करून घेतो, म्हणून तो मॅगी करून खात होता. आणि इथं मी खालचं जे सेक्शन आहे तिथं जे आहे ऑइल पेंट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वरती आणि खालती दोन्ही साईडून ऑइल पेंट केलेलं आहे. याच्या आधी आहे ऑइल पेंट केले नव्हते, तर वरतून जे आहे जाळ्या मकड्या बसत होते. तर आता म्हटलं की वरची जागा पण सोडायची नाही मकडीसाठी आणि पूर्णच एकदम टकाटक करून घ्यायचं. तर एवढीशी जागा आहे, त्याच्यातच मी डाळीचे डबे वगैरे ठेवते, मसाल्याचा ठेवते, इकडं कांदा लसूणची जाळी ठेवते. तर म्हटलं इथून पूर्ण पॅकच करूया, एकदम छान सुगंध पण येईल. आणि वरती पेंट नसल्यामुळं थोडं मातीचं वगैरे वास येतं, तर दमट वातावरणामुळे हवा फ्रेश नसल्यामुळे. तर बघू शकता इथं पेंटचे थोडे डाग पडलेले आहेत डब्यांवर. आणि तर खालच्या सेक्शनमध्ये सुद्धा मी करून घेतलेलं आहे. तर हे पेंटचे डबे, डाळीचे डबे मी दुसरे घेणारा वाटतं मला, पण दुसरे घ्यावं छान पण ठेवायला जागा नसल्यामुळं मी तसेच डबे वापरते. स्टीलच्या डब्यामध्ये ठेवले असते, पण वातावरण जे आहे चांगलं नसल्यामुळे त्याच्यातच त्या तशा डब्यातच चांगले डाळी राहतात, म्हणून मी त्याच्यातच ठेवते. मला पण आवडत नाही अशा डब्यामध्ये ठेवायला. तुम्हालाही आवडत नसेल कशा डब्यात ठेवत आहे असं वाटत असेल तर नाईलाजला काय इलाज म्हणून मी ठेवून देते, कारण जागा कमी असल्यामुळे मोठे डबे ठेवू शकत नाही, त्यासाठी ॲडजस्ट करावं लागतं. आणि इथं थोडं बघू शकता जे एक्स्ट्रा डबे असतात किचनमध्ये साठलेले, कोणतेही आपण ठेवतो काही ठेवायला वगैरे, सगळं जे आहे काढून टाकलेलं आहे. नेमकं थोडे मोजके असे डबे ठेवत आहे, सगळं जे आहे डीप करून काढून टाकत आहे. आणि आता फक्त राहिलेला आहे माझं तो फॅन राहिलेला आहे क्लीन करायचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा मंडळी.